आज आपण बेसिक नॉलेज, पायाभूत माहिती, पायाभूत ज्ञानापासून सुरुवात करणार आहोत. आयशा आणि तनुजा, तुमची जागा चेंज करावं लागेल. ऐक तिकडून नाही, तिकडून नाही, सर्व पटकन इकडे लक्ष द्या. आता फळावरती मी लिहिलेलं आहे स्वर अधिक व्यंजन बरोबर वर्ण. वर्ण कशाला म्हणतात इथून सुरुवात करूया आपण. सुरुवातच आपण भाषा कशी तयार झाली इथून करूया. भाषा भाषा ही 3 प्रकारची असते. 3 प्रकारची भाषा कशी सांगता येईल कोणाला? एक भाषा असते मौखिक स्वरूपाची. मौखिक भाषा काय आहे? भाषा विचारांचं आदान प्रदान करण्याचं एक साधन आहे. विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक साधन आहे. आपल्याला जे काही बोलायचंय, आपल्याला जे काही करायचंय ते इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक जण भाषेचा वापर करतो. भाषा ही 3 प्रकारची असते. एक मौखिक, एक लिखित आणि एक सांकेतिक. चिन्हांचा वापर करून आपण कधी कधी उदाहरणार्थ, आता भाषा उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जेव्हा मी असं म्हणत असेल, काय म्हणतो मी? जेव्हा म्हणतो, जेव्हा मी प्रश्न आहे काय करतोय? घरी का नकार दाखवतोय, तिरस्कार दाखवतोय, बरोबर ना? आपल्या डोळ्याच्या काही हाताच्या खानाखुणा करून, मान हलवून, होकार नकार अशा काही आपण खानाखुणा करतो. मी यातूनच भाषेचा शोध लागला. आणि वर्ण आपल्या मुखावाटे बाहेर पडणारे जे ध्वनी आहेत, ध्वनी आवाज, आपल्या तोंडातून बाहेर पडणारे ध्वनी, बाहेर पडणारा जो आवाज आहे यालाच वर्ण म्हणतात. मग प्रत्येक भाषेत, मराठीत, हिंदीत आणि इंग्रजीत वेगवेगळे संख्या त्यांची जी आहे ही सारखी नाही. संख्या सगळ्यांची सारखी नाही. आता मराठी आणि हिंदीमध्ये साम्य आहे, कारण की मराठी आणि हिंदी यांची लिपी सांगा. कोणत्या भाषेत ज्यांची लिपी जी आहे मराठी आणि हिंदीची, त्या लिपीचं नाव काय आहे? कोणाला सांगता येईल? करेक्ट करेक्ट, कोणतरी बोललं. कोण बोललं? करेक्ट, देवनागरी. देवनागरी नाही, एकदा मोठ्याने सांग माईक मध्ये. देवनागरी. तो माईक पण घे इकडे. अमृता माईक घेऊन इकडे. तुमच्याकडे राहू द्या एक माईक. तुम्हाला काही सूचना द्यायची म्हणून बोललो मी. तुम्हाला काही सुचलं ना, आपल्याला एकट्याचं करायचंच नाही. तुम्हाला जे काही सुचलं ना तो बोलायचंय तुझ्या. लक्ष द्या. हे बघा, उत्तर चुकलं तर इथं काही कोणाला शिक्षा नाही, पण आपण बोलता आलं हे सगळ्यात महत्वाचं यश आहे आपलं. पण बोलताना तुम्ही कॉन्फिडंटली आणि मोठ्या आवाजात बोला, जे करून सरांपर्यंत, मॅडमपर्यंत तो आवाज पोहोचेल. हळूच बोलायचं याचा अर्थ आपल्याला आत्मविश्वास नाही. तरी कधी कधी उत्तर बरोबर असतं, पण सांगू नको, सांगू नको, चुकलं तर मुली बोलतील, हसतील का, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. ओके. बोलल्याशिवाय जो काही सांगणार आहे, शिकवणार आहे त्याला कळत नाही. तुम्हाला किती येतं, चुकू द्या उत्तर. तर तुमचं चुकल्यानंतर ते दुरुस्त करायसाठी तर आपण शाळेत येतोय ना. चुकताच आपल्याला शिकायचं असतं. वर्ण म्हणजे कळाला असेल. लिपी जी आहे मराठी आणि हिंदीची, तिचं नाव काय आहे? शेजल सांग बरं, काय नाव आहे? पाहिलं का आवाज? इथून तर ते मामा तिकडे आहे ना, काका दादा, त्या नावात गेला पाहिजे इतक्या मोठ्या. तर चुकले चालेल, तर चुकीच असेल. देवनागरी लक्षात ठेवा. असे प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारतात, असे प्रश्न विचारतात. बेसिक नॉलेज. तर वर्ण म्हणजे काय लक्षात आलं असेल? मराठीत वर्णांची संख्या किती आहे? 36. आणि अजून 2 वाढले. कोणते 2 वाढले? 2 स्वर वाढले त्यात. अ आणि अवरती अर्धचंद्र आणि आ वरती अर्धचंद्र काय? आ.
हे 2 वाढले. मग मराठीत किती झाले? 38. वर्ण, वर्णांची संख्या किती झाली? मूळ वर्ण. मग नंतर 12 खडी हा पुढचा टप्पा आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार. समजलं ना? इंग्रजीत किती आहेत? 26. मग यात आपल्याला पाहिजे स्वर कशाला म्हणतात आणि व्यंजन कशाला म्हणतात. पहिले हे डाऊटच आपण, ही शंका, याचं स्पष्टीकरण आपल्याला जाणून घ्यायचं की स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय. मग कोणाला सांगता येईल स्वर म्हणजे काय? बर, ठीक आहे. हा, यस. माईक घे इकडे, पुढे माईक सरांकडे. स्वर म्हणजे जास्त लांब आवाज जाऊ शकतो आणि व्यंजन एकच कमी आवाज असं म्हणा. एकदा टाळ्या वाजवा, उत्तर चूक असो बरोबर असो, बोलण्याचं झालं दाखव. अजून कोण सांगेल? कोणाला सांगता येईल स्वर म्हणजे काय? यस, साक्षी वाळेकर प्रयत्न करू दे. हॅलो हॅलो. जो शब्द बोलल्या, जे अक्षर बोलल्यावरती जीभ टाळलं लागत नाही ते म्हणजे स्वर. उत्तर बरोबर नाही, पण टाळ्या वाजवा, हिंमत दाखवता येईल तुम्ही आणि तर करायचं नाही. आता जाणून घ्या स्वर कशाला म्हणतात. पहिली गोष्ट, वर्ण म्हणजे काय याचा विचार केला की मुखावाटे, मुख म्हणजे समजतं ना, मुख म्हणजे काय? तोंड, वदन, आनंद. कळतं ना? तोंड, वदन, आनंद. गजानन, ज्याला गजाचा आनंद आहे, कोण आहे असा? गणपती, गणेश. गजानन. आनंद म्हणजे काय? तोंड. वदन म्हणजे तोंड. मुखातून, तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात त्याला वर्ण म्हणतात. त्या वर्णाचे 2 प्रकार पडतात, एक स्वर आणि दुसरा व्यंजन. मग स्वर म्हणजे काय? की स्वर म्हणजे ज्या ध्वनींचा आवाज हा स्वतंत्र असतो, दुसरा कोणताही वर्ण त्या ठिकाणी येत नाही, त्याला म्हणतात स्वर. आणि व्यंजन म्हणजे काय? की जेव्हा आपण एखादा ध्वनी बाहेर काढतो तेव्हा त्याच्या जोडीला दुसरा कोणता तरी एक वर्ण येत असतो, त्याला व्यंजन म्हणतात. उदाहरणार्थ आपण कृतीद्वारे समजून घेऊया. आता तुम्ही काय करा, सगळ्यांनी एका स्वरात म्हणायचं ग. पूर्ण जेवढा श्वास आहे तुमचा दम चालेल तिथपर्यंत म्हणायचं. शेवट उरलं काय, तुम्ही बोललं काय, हा प्रश्न मी नंतर विचारेल. हसता ग असं नाही म्हणायचंय. तुमचं तोपर्यंत दम चालेल तोपर्यंत ग म्हणायचंय. स्टार्ट. आवाज आवाज आवाज. आता तुमच्या लक्षात आला असेल ग. ग म्हणताना काय झालं? सुरुवात आपण ध्वनी काढला होता ग चा, उरलं काय शेवटी? मग याला म्हणतात व्यंजन. इथे ग चा उच्चार स्वतंत्र आहे का? नाही. ग च्या मदतीला कोणता एक वर्ण आलेला आहे? याला म्हणतात व्यंजन. समजलं ना? देर आर 2 टाइप्स अल्फाबेट्स इन इंग्लिश. देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश. यू नो. आता मराठीतून आपण इंग्रजीत करूया. मी लिहिलेलं आहे व्हॉवेल्स आणि कन्सोनंट्स. व्हॉवेल्स प्लस कन्सोनंट इक्वल्स टू अल्फाबेट और लेटर. अक्षराला अल्फाबेट किंवा लेटर बरोबर. एका 2 शब्द. अजूनही अनेक शब्द आहेत, मला 2 माहित आहेत, मी तुम्हाला सांगितले. मग आता स्वर कशाला म्हणायचं? स्वर कशाला म्हणायचं? ज्या वर्णाचा, ज्या ध्वनीचा उच्चार करताना त्याचा स्वतंत्र उच्चार होतो. आता म्हणा तुम्ही, चला ऊ म्हणा. ऊ. स्टार्ट. एक मिनिट. हे बघा, देवाने फक्त माणसाला तोंड दिलं, माणसाला बोलता येतं. बाकीच्या प्राण्यांना पण बोलता येतं, पण त्यांची लँग्वेज आपली लँग्वेज वेगळी आहे. आपल्याला तोंड दिलं, आता काही वाटतं ते बाकीचे ओरडत आहे ना, आपण कशाला ओरडायचं? आणि त्या अशा भामट्यासारख्या गपची बस उगं बोलायला नको म्हणून सकाळी. इथं तुमच्यासाठी चालू आहे का आमच्यावर उपचार चालू आहे? उपचार कोणावर चालू आहे? हा, मग परत एकदा सरांनी सूचना दिली ना, नीट पालन करा. चला आता बदलतोय मी तो स्वर. आता म्हणा हा म्हणायचंय. स्टार्ट. स्टॉप. हे बघा विरा, याच्या मदतीला एक वर्ण आलेला आहे, कोणता आहे तो सांग?
तुम्ही तुमच्यावर कॉन्फिडन्स राहा. स्टँड अप. याच्या मदतीला आ म्हणल्या तुम्ही त्याच्या मदतीला काहीतरी आलेलं आहे. कोण काय आलेलं आहे सांगा. तुम्ही पक्क राहायचं. जे उत्तर तुम्हाला माहित असतं त्याला पक्क राहायचं, ठाम राहायचं. यस. कोणता आला मदतीला? हा. अरे प्रश्न मी कसं विचारलं? चाल एक मिनिट. अरे कोणतं मदतीला आलेलंच नाही ना, हे स्वर आहे ना. मी प्रश्न कसाही विचारेल तुम्हाला. एक मिनिट बसा खाली, बसा खाली. मी जर तुम्हाला म्हणलं, आता पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित करतो मी. एका बैलाचं इकडे तोंड, दुसऱ्या बैलाचं इकडे तोंड, आणि मध्ये जर चारा टाकला तर ते चारा खातील का? खातील तर कसं खातील? आणि नाही खाणार तर का नाही खाणार? प्रश्नच माझा असा आहे. एका बैलाचं इकडं तोंड, दुसऱ्या बैलाचं इकडं तोंड, आणि मध्ये जर चारा टाकला तर ते खातील का? खातील तर कसं खातील? आणि नाही खाणार का? म्हणून नाही खाणार. कोण सांगेल उत्तर? उत्तर कोण सांगेल? नाही, मॅडमला माहित आहे. मॅडमला सगळ्यांना माहित आहे. मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्यांचं तोंड साईडला आहे म्हणून ते खाऊ शकणार नाही. प्रश्न विचारणारा, कोड विचारणारा हा कसाही प्रश्न विचारेल, आपण त्याला सोयीचं करून घ्यायचं असतं. अरे विचार करण्याची पद्धतच तुम्हाला बदलायची. मी आता मी तुम्हाला विचारतो, दोन बैलाचे तोंड कोणत्या कोणत्या दिशेला सांगा बरं. एखादं तोंड कोणीकडे आहे? अरे दिशा कळणार ना तुम्हाला? इकडे या दोन बैल इकडे. चालेल एक मिनिट थांब. अरे इकडे तोंड करून एक मिनिट. एका बैलाचं तोंड कोणीकडे म्हणलं तुम्ही? तसं नका राहू ना. हे बैल असंच राहा ना, असं राहा. हे दोन बैल उभे राह ना, इकडे तोंड करून बोलू नका. हे दोन बैल उभे. अरे बैल असे उभे आहेत, पण मी सांगताना तुम्हाला गोंधळात टाकलं ना. तुम्ही सोयीचं करून घ्या ना. मी काय केलं सांगताना? एका बैलाचं, या बैलाचं तोंड, एका बैलाचं याचं तोंड सांगताना मी हात असे नाही सांगता. मी काय केलं? एका बैलाचं इकडे तोंड, या बैलासाठी मी उजवा हात वापरला, या बैलासाठी मी डावा हात वापरला. पण तुम्ही सोयीचं करून घ्या ना. मी असं सांगितल्यावर तर कोणी उत्तर देईल ना. कळालं का नाही कळालं? मग उत्तर हे आपण सोयीचं करून घ्यायचं असतं. समजलं असेल असं करायचं असतं. कळालं? खातील का नाही खातील सारा? हा प्रश्न झालेला आहे. मीच विचारला होता, झालेला आहे. तरी पण तुमची स्मरणशक्तीची काय टाळ्या वाजवा असं वाटतं मला. मी एकट्याने तुमच्यासाठी एकट्याने वाजवा असं वाटतं. तुम्ही पण वाजवा. बरं आता सांगा, चारा खातील का नाही नजर? मग कधी पण प्रश्न विचारणार बसा खाली. तुम्ही कोणत्याही मुलाखतीला गेला, कुठेही गेलात तर प्रश्न विचारणारा मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, मुद्दाम तुमच्या मेंदूचा समतोल बिघडवण्यासाठी प्रश्न विचारणारा विचारत असतो. आपण धीर गंभीरपणे स्थितप्रज्ञ राहून, स्थिर राहून उत्तर द्यायचं असतं. कळालं ना? मी तुम्हाला एका स्वराचा उच्चार करायला लावला आ, आणि हटकून मुद्दा म्हणून विचारलं की त्याच्यामध्ये तिला कोणतं तरी आलेलं आहे. तुम्ही ठाम आहे ना? कोणतं आलं? काही म्हणता हा. हा कशाला येईल? हा म्हणल्यानंतर हा येईल कशाला? श्रुती का? श्रुती आलं का काही? नाही. मग स्वर आणि व्यंजन यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरतो. आला का फरक लक्षात? हा कोण सांगेल मला स्वर कशाला म्हणतात? कमी हातवर आहेत. उत्कर्ष एक मिनिट. भाग्यश्री. स्वर हे स्वतंत्र असतात. टाळ्या वाजवण्यासाठी. स्वराचा उच्चार स्वतंत्र होतो. एक मिनिट. तो जो माईक असा धरायचा असतो, असा नाही. स्वराचा उच्चार स्वतंत्र होतो. आता कसा आवाज आला? भाग्यश्रीचा टाळ्या वाजवण्याचं बरं. ठीक आहे. हा ओके. स्वर आणि व्यंजनाबाबत कोणाला काही अडचणी आहे का? स्वर कशाला म्हणतात आणि व्यंजन? आता सांगा मराठीत स्वर किती आहे? कोण सांगेल? सांगतो ना. मोठ्याने सांगायचं.
5 आहे. बोलू नका. ओके सांग. स्वर हे 14 आहे. सांग नाव सांग त्यांचे. अ, यस. आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, एक मिनिट, हे किती झाले? दा. आणि आहा हे स्वर नाही. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? कोई ऑब्जेक्शन आहे का? ऑब्जेक्शन आहे का? मग सस्टेन करेल किंवा ओव्हरऑल करेल मी. बोल. अजून कोणते आहेत? हा, ॲ आणि ऑ नंतर आलेले आहेत. एकदम बेसिक नॉलेज आहे, पहिलीच्या पुस्तकात आहे, पण आपण त्याच्याकडे किती गांभीर्याने पाहतो. सांगा. हे एक मिनिट. अ आ ई नाही. हे 4 8 हे 2 10 झाले. आता नवीन आलेले आहेत आ आणि अ. आता 2 राहिलेले आहेत, ते सांगा कोणते आहेत. स्वर यांच्यापेक्षा थोडे वेगळे वाटतात. क्लू देत तुम्हाला मी. यांच्यापेक्षा थोडे वेगळे वाटतात, परंतु ते स्वर आहे. त्यांचा वापर खूप कमी आहे. यस, त्यांचा वापर खूप कमी आहे. नाही तो तर व्यंजन आहे. मी सांगणार आहे ते. आणि आहा हे स्वर नाही. नाही सर, मी सांगतो नंतर. नाही, हे काय ॲ आणि आ झाले. आता आठवत तुम्हाला, हे स्वर आहे आणि हे पण स्वर आहे. कुठेतरी पुस्तकात पाहिलं होतं का? या गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. आणि तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा देता ना, याच्या पलीकडे काही विचारत नाही. झाले का? आता किती झाले पहा बरं. झाले ना 14. अ आणि अ हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत. हे मराठीतले मूळ 12 आणि हे इंग्लिश मधून आलेले 2. आता तुम्हाला मी अ आणि आ काय आहे ते मी सांगणार आहे. हे मराठीतील स्वर झाले आणि मराठीतले स्वर रू आणि लू यांचा वापर कमी होतो. संस्कृत भाषेत यांचा वापर होता, मराठीत मात्र यांचा वापर खूप कमी होतो. कळालं का? पण हे स्वर आहेत. रू काय आहे? स्वर. स्वर आणि व्यंजनातला अजून एक फरक, स्वरांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो आणि व्यंजनांचा उच्चार करायला वेळ दीर्घ लागतो थोडा. पण आता हा दीर्घचा आणि कमी वेळेचा जो आहे ना, हा नियम सहसा लागू कोणासाठी पडतो? ऱ्हस्व आणि दीर्घसाठी. मग आपण काय लक्षात ठेवायचे स्वर आणि व्यंजनासाठी? की स्वराचा उच्चार हा स्वतंत्र होत असतो आणि व्यंजनाचा उच्चार हे कोणाच्या तरी दुसऱ्या वर्णाच्या मदतीने होत असतं. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायची एक गोष्ट. लक्षात राहील ना? आता बोलतोय मी आणि आहा विषयी. आता मी काय म्हणलो तुम्हाला की आणि आहा हे स्वर नाही. मग काय आहे ते? हे आहेत, यांना म्हणतात स्वरादी. यांना म्हणतात स्वरादी. आता स्वरादी म्हणजे काय? हा शब्द तुम्हाला समजण्यासाठी, स्वरादी समजण्यासाठी मी एक श्लोकचा वापर करतो, मग तुमच्या लक्षात येईल समजण्यासाठी. भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका कोणत्या ग्रंथाचं नाव आहे? भावार्थ दीपिका. कोण सांगेल? यस, थांब तिला दे, पण तू वेस कर. तू वेस थांब. करेक्ट. टाळा वाजवा जबरदस्त. सरांनी कालच बोलले तुम्हाला की जर तुमचं रक्त पातळ ठेवायचं असेल, बीपी किंवा शुगर या समस्या, या व्याध्यांना तुम्हाला दूर ठेवायचं असेल, तर दिवसातून जर तुम्ही 200 टाळ्या वाजवल्या तर तुमचं रक्त हे पातळ राहील. आपलं शरीर रक्त पातळ जर असेल ना, आपल्याला कुठं विकार होणार नाही. आणि म्हणून टाळ्या वाजवायला कंजूसपणा नका करत. खूपच काय आहे. म्हणजे काय? त्यासाठी भावार्थ दीपिका अर्थातच
ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतला जे प्राकृतमध्ये लिहिलं ते ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिला श्लोक आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा जय जय श्री गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. पहिला श्लोक आहे. ओम नमो जी आद्या, मला याच्याशी देणे घेणे. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला नमन केलेलं आहे? नमन कोणाला केलेलं आहे? आद्या. आद्य म्हणजे सुरुवातीचा, अंत म्हणजे शेवटचा. मग इथे काय आहे? स्वरादी. स्वर आधी म्हणजे आधी स्वर आहे आणि नंतर व्यंजन आहे, आणि अशा अक्षराला म्हणतात स्वरादी. आहे का इथे स्वर आधी आणि व्यंजन नंतर? अम. अ काय आहे? स्वर. आणि न काय आहे? अहा. अ काय आहे? आणि ह काय आहे? हे जे चिन्ह आहे याचा उच्चार ह करायचा आहे. स्वतः हा शब्द लिहिताना त लिहितो, त्याच्यानंतर हे चिन्ह देतो, याला म्हणतात विसर्ग. त्याचा उच्चार ह या वर्णासारखा करायचा असतो. आता तुमच्या लक्षात आला असेल मराठीतले स्वर, स्वरादी स्वर कळाला ना? लिहून घेतले तुम्ही हे? आता मला कोण सांगेल इंग्रजीतले स्वर किती आहेत आणि कोणते आहेत? चल हे मला चान्स देतो. 5. कोणते सांग? मोठ्याने बोल, जवळ धर माईक. माहिती देतो, चुकू दे, फाशी देत नाही मी कधीच कोणाला. 5 स्वर आहेत, हे बरोबर सांगते, आहे. हे सांगते. कोणते कोणते येते हा, सांग. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. A E I O U. टाळा वाजवा जबरदस्त. आणि बोलण्याची एक करेक्ट पद्धत, तुमच्या बोलण्याचा प्रभाव लोकांवरती पडायला पाहिजे ना. ए आय ओ आहे, पण सांगताना असं सांगा ना, ए ई आय ओ आणि यू. जे शेवटचं आहे त्याच्या आधी आणि वापरा, म्हणजे बोलण्याची खरी पद्धत. काल सरांनी सांगितलं होतं, सरांनी काल सांगितलं होतं, आपल्या ते लक्षात नाही राहिलं. सरांनी सांगितलं जिथं कॉमा संपतो त्याच्यानंतर आणि वापरायचं, शेवटचा शब्द वापरायचा आहे, त्याच्या अगोदर आणि घ्यायचं. हे कालचं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आलं लक्षात? आता लक्षात ठेवायचं इथून पुढे का तुमचं बोलणं आता संपणार आहे. आता उदाहरणार्थ मी म्हणलो, तुम्ही म्हणलं सर तुम्ही काल कुठे गेलते? मी गेलतो यात्रेला. कोण कोण गेलतो? मी सर. आता काय वाटतं मला की अजून कोणतरी बाकी आहे, आणि गेलतो आम्ही दोघंच. मग असं बोललेलं करेक्ट राहील का? मी सर. मग तुम्हाला काय वाटतं की अजून कोणतरी बाकी आहे? मग सांगताना मी असं बोलायला पाहिजे, मी आणि सर. आता तुम्हाला वाटतं की हे दोघंच गेलते. वाक्य आपलं बोलणं संपलं हे ऐकणाऱ्याला कळायला पाहिजे. म्हणून जे उभयान्वयी अव्यय आहे ना त्याचा वापर करा, कंजक्शनचा वापर करा. उभय अन्वय हे 2 शब्द आहेत. उभयान्वयी अव्यय तयार कसं झालं? उभय म्हणजे काय? दोन्हीकडे. एम्फिबियन इंग्लिशमध्ये म्हणतात, फ्रॉग इज एम्फिबियन. एम्फिबियन कळतं ना? एम्फिबियन म्हणजे काय? विज्ञानातला शब्द आहे. उभयचर. चर म्हणजे राहणे, दोन्हीकडे राहणारा. पाण्यात बी राहू शकतो, जमिनीवर राहू शकतो, बरोबर ना? मग उभय म्हणजे काय की 2 वाक्य असो किंवा शब्द असो त्यांना जोडणारा जो अव्यय आहे त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. करता येईल ना? मग सांगा बरं आता. हे तू सांग आता कोणते स्वर आहेत? 5. A E I आणि O. आणि एक खाल्ला. परत एकदा चान्स. बरं घाबरू नको. A E I O आणि U. आता टाळ्या वाजवा जबरदस्त. आता मोबाईल गरम होऊ नये म्हणून मी फक्त इंग्लिश मधले नाही, थांबा 2 मिनिट. फक्त इंग्लिश मधले ई आणि आय हे जर स्वर असतील सी या अक्षरासोबत, कारण की गोंधळाचा विषय कोणता आहे? सीचा. सीचा उच्चार कधी क करायचा आणि कधी स करायचा विषय आहे ना. एकदम किरकोळ आहे पण अत्यंत महत्वाचा आहे. मग कधी आपण सीला क म्हणायचं आणि कधी स म्हणायचं. जर सीच्या नंतरचे स्वर ई आणि आय असतील, कोणते असतील? ई आणि आय हे दोन्ही वेलांटीसाठीच वापरतात सहसा, बरोबर आहे का चूक आहे? वेलांटीसाठीच वापरतात ना. आय पहिल्या वेलांटीसाठी वापरतात आणि ई डबल ई दोन्ही कशासाठी वापरतात? दुसऱ्या वेलांटीसाठी. जर सी या अक्षरानंतर
ई आणि आय स्वर असतील तर सीचा उच्चार स करायचा, आणि ओ अ ए ओ आणि यू असेल तर सीचा उच्चार काय करायचा, क करायचा. उदाहरणासहित कोण सांगेल मला? उदाहरणार्थ CAT, CUT आणि COT काय म्हणतोय आपण या ठिकाणी? हा नाही, बरोबर आहे ना. COU ओ आला ना, ओ ए आणि यू हे जर असतील तर सीचा उच्चार आपण काय करतो, क. आणि आई किंवा आय असेल तर कोणत्याही ठिकाणी पाहतो. सिप्ला एक कंपनीचं नाव आहे, एक औषधाची कंपनी. मला जे आठवलं ते मी सांगितलं. असे दुसरे कोणतेही शब्द पाहतो मी. रेसिपी किंवा सरांच्या लक्षात असतील जास्त, भास्कर मॅडम किंवा गव्हाळ सरांचे करंटमध्ये ते इंग्रजी शिकवतात म्हणून त्यांच्या स्मरणात जास्त राहू शकतात. व्यंजन जे आहेत ना, व्यंजन सुद्धा दोन प्रकारचे आहेत. आता मी सांगितलेले 9वीच्या वर्गात एकदा ओघावघात मी सांगितलं होतं, कोणाला लक्षात आहे की नाही? व्यंजनाचे दोन प्रकार कोणते आहेत? व्यंजनाचे दोन प्रकार कोणते? एक आहे स्वतंत्र व्यंजन आणि दुसरा आहे संयुक्त व्यंजन. आता संयुक्त व्यंजनात खूप कमी अक्षर आहेत. संयुक्त व्यंजनात खूप कमी अक्षर आहेत. कोण सांगेल बरं संयुक्त व्यंजनातले अक्षर किंवा वर्ण? कोणते कोणते वर्ण हे संयुक्त व्यंजन आहेत? सांग बरं आयशा. टाळ्या माईक मध्ये सांग. करेक्ट. श आणि ज्ञ जे आहेत हे स्वतंत्र व्यंजन नाही आहेत, कारण बाकी सगळे एक एकच अक्षर आहे त्यामध्ये. सगळे बाकी सगळे एक एक अक्षर आहेत. फक्त क्ष आणि ज्ञ मध्ये भरपूर अक्षर आहेत. उदाहरणार्थ आता संयुक्त व्यंजनाचीच उदाहरणं आहेत हे संयुक्त व्यंजनाचे. बाकी राहिलेले सगळे स्वतंत्र आहेत या दोनला सोडून. क्ष मध्ये कोणते कोणते अक्षर आहेत सांगा बरं. क्ष बरोबर काय आहे? क अधिक श अधिक य आणि अधिक स शेवटचा स्वर आहे अ. क अधिक श अधिक य अधिक अ आणि मग नंतर तयार झालेले एक व्यंजन श. समजलं का? समजलं ना? आणि दुसरा कोणता आहे? ज्ञ. आता ज्ञ मध्ये आहे द अधिक न अधिक य आणि शेवटचा आहे अ. हे दोन संयुक्त व्यंजन आहेत आणि बाकी सगळे हे स्वतंत्र व्यंजन आहेत. लक्षात राहील सगळ्यांच्या? हा. आता अजून मला क च्या वर्गातले अक्षर याला तुम्हाला हा गोंधळाचा विषय मी सांगणारच येतो. इकडे लिहितो मी त्यांना. बाकी यांना सोडून बाकी सगळे राहिलेले काय आहेत? या दोनला सोडून बाकी सगळे व्यंजन काय आहेत? स्वतंत्र व्यंजन. हे दोन लक्षात ठेवायचे की हे संयुक्त आहेत. आता मी लिहितोय क ख ग घ त्यानंतर थ थ ज झ. आता इथे हे दोनच, इथेच माझी अडचण आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना हे येत नाही. हे कोण वाचेल बरं? क चा पूर्ण वर्ग. आणि ही रचना जी झालेली ना, याला एक नियम लावून ही रचना झालेली आहे. क च्या नंतर ख घेतला, ग घेतला, दुसरं अक्षर का नाही घेतलं याला कारण आहे. प्रत्येक व्यंजनांची जी रचना झालेली आहे तर एक स्पेशल नियम आहे. त्यांच्या उच्चाराच्या ठिकाणानुसार, उच्चाराच्या स्थानानुसार त्यांची रचना, त्यांचा वर्ग तयार झालेला आहे. कोण सांगेल? 9वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं, त्यांना सोडून कोण सांगणार आहे? त्या दिवशी मी सांगितलं होतं त्यांना बोलता बोलता. बरं ठीक आहे, चल बोल. वाद काय आहे ते? क ख ग घ न च छ ज झ आणि न. करेक्ट. टाळा जातीसाठी.
हे घच्या नंतरचं अक्षर आहे ना हे न आहे न. आणि त्या वरचा जो कप्पा आहे वरचा अर्धा वक्र भाग तिथे बिंदू दिलेला आहे, तिथे आहे ना बिंदू, आणि त्यामुळे ते अक्षर न आहे. संस्कृत भाषेत याचा जास्त वापर होता. वाङ्मय का म्हणतात त्याला? त्याला नियम आहे. कच्या वर्गातलं एक शेवटचं जे आहे ना कच्या, म्हणून गच्या जोडीला त्याला नसते पुढे नियम आहे. तो पुढचा गोष्ट आहे, त्याला मी नंतर सांगेन. हे बेसिकच्या पुढचं ते थोडंसं हाय लेवलचं आहे, ते मी नंतर सांगेल. आपण आता बेसिक पाहतो. हे लक्षात आलं तुमच्या? वांग हे न आहे आणि हे एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही. हे न आणि भरपूर मुली त्र म्हणतात. फरक आहे लिहिण्यामध्ये, लिहिण्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. याला मी कुठे हे कुठे हे अर्धचंद्र आहे आणि हा न वेगळा आहे आणि तो त्र वेगळा आहे. भरपूर मुली त्याला त्र म्हणतात, चुकतंय. लक्षात राहील ना? क ख ग घ न च छ ज झ न. क चा उच्चार कुठून होतो त्यानुसार या सगळ्या अक्षरांचा उच्चार होणार आहे. ट ठ ड ढ न. ट म्हणताना ठ म्हणताना म्हणा बरं ट ठ ड सगळ्यांना काय होतं, काय झालं ते मी तुम्हाला प्रश्न केला. स्टॉप स्टॉप. 4 म्हणल्यानंतर स्टार्ट करायचंय. 1 मोठ्याने म्हणायचंय. 1 2 3 4. न पर्यंत म्हणायचं, बाणाचा न पर्यंत. रिपीट अगेन. 1 2 3 4 स्टार्ट. मला सांगा तुम्ही तुमच्या तोंडात कुठे जीभ कुठे होती आणि काय झालं, परत म्हणून पहा आणि सांगा मला. कुठे लागते जीभ? मी याला तालव्य स्वर, तालव्य व्यंजन असं म्हणतात. आता क ख ग घ म्हणा सगळे. काय झालं आता? कुठून निघालं सर? हे कंठातून निघालेलं आहे म्हणून यांना कंठस्थ व्यंजन म्हणतात. क जीभेला हलवायचीच गरज नाही. क ख कुठून काढला आवाज? तो कंठातून काढलेला आहे. अशीच रचना झालेली. पुढचा विचार आपण सगळे अक्षर जे झाले आहेत ना एका वर्गात ते असेच झालेले आहेत. कळालं का? लक्षात राहील ना मग आता? तर मी आज इथे थांबतो. तुम्हाला काही सुचलं मॅडम? सर तुम्हाला काही सुचलं? गृहपाठाविषयी माहिती सांगतो मी. काल आपण होमवर्क दिलेलं होतं, पण चुकलं तर अजिबात घाबरायचं. माईक मध्ये माईक पकडावे एक जण पकडताय ना. A book, a mango, a girl, a boy, a bottle, a cup, a school, a flower, a scale, a pen, a dog, a cat, a watch, a fan, a bottle, a ball, a bat, a photo, a board, a bed, a chair, a door, a cow, a cap, a rubber, a tree, a notebook. ओके, ठीक. दुसरी आहे का? पुढचं राहिलेलं दुसरी वाचेल. पुढच्या वर्गात निघाला 7वीची. 7वीच्या किती मुलींनी लिहिलं? तुझी वही घर राहिली. चल 7वी. इकडे सर 7वी. चला इकडे 7वी. चला 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 पटकन. चल सर. दुसऱ्या मुलीने वाचला तर झोपून काढू बरं का, मी काही नाही करणार. चुकलं तरी चालेल पण दाखवा. तिकडे सर बेटा. इकडे. An apple, an umbrella, an aeroplane, an egg, an orange, an ice cream, an actor, an herb, an eagle, an एक शब्द चुकला तिथं, ते लक्षात आलं. ठीक आहे, पुढे वाच. an hour, हवा. an hour, हा, an honest, अनिस्ट नाही म्हणता, ऑनेस्ट. an honest, an office, an elephant, an ox, an ऑफ कुठं आहे? ऑफचा काय अर्थ होतो का? नाही. ऑक्स येते. ऑक्स. ऑक्स. बैठ. an hare,
चुकलं. An idea. बरोबर An आहे. apple. An island. आणि आयलँड, इजलँड नाही म्हणत त्याला, आयलँड म्हणतात. ओके ठीक आहे. युरोपियन युरोपियनला येतं तर काय ते अँड युरोपियन चालतं. अँड युरोपियन स्पेलिंग चालतं. चुकवलेलं. हा. पण नुसतं युरोप आलं तर त्याच्या आधी अँड वापरायचं. चला आठवीची कोणी नाही. आठवीची कोणी आठवी आठवीची आहे का नाही वर्गातच नाही बोलली. आठवीच्या कोण कोण हात वर करा बरं हा, सगळ्या उभ्या राहा आठवीच्या. सगळ्या उभ्या राहा. थोडा थोडा अभ्यास करायचा. पुस्तकं आठवीच्या सगळ्या उभ्या राहा. पुस्तकं खाऊन होतील ना. काय केलं घरी थांबा. जेवण केलं का काल? घरी गेल्यावर जेवण केलं का? डबा आणला असेल सोबत दुपारी केलं, संध्याकाळी केलं, आज सकाळी चहा पिऊन आल्या. बरोबर आहे. दुपारचं पण आणलं. म्हणजे एवढं तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवलं. काय केलं? फसवलं. एकाही मुलीला कालचा अभ्यास करायला वेळ मिळाला नाही का? हा, एकीने लिहिलं, तिच्यासाठी टाळ्या वाजू. 2 आहे. तुला पत्ता नाही आम्ही सांगतोय ना मग आम्ही किती वेळचं बोलवतोय समोर. बाकीच्यांना काय माणसाचा मेंदू नाही का? लिहिले वही नाही राहिली. लिहिलं पण वही घरी राहिली प्रामाणिकपणे. ओके. बाकीच्यांना वेळ नाही मिळाला. सर खुशी आहे. ये पुढे. चल खुशी खुशी तर आज खुशी खुशी खुशीत वाचाल. आम्ही खुशी खुशीत ऐकतो. यावर सर बसा म्हणायचं बसायचं नाही काय The sun, the moon, the earth, the stars, the river, the desert, the ocean, the Ramayana, the Bible, the Quran, the Mahabharat, the North. दरीवरी पण येईल आणि पण येईल. नदी जेव्हा एक विशिष्ट नदीबद्दल बोलतो तेव्हा दरीवर येईल. The Mount Everest, the first, the smallest, the team of India, the Hindu, the Himalay, the city, the movie, the say, the books, the boys, the cats, the air, the winter, वेदर weather, the balloons, the universe, the bags, the flowers, the pens, the chairs, the tables, the words, the fans, the boxes, the letters, the cars, the women, the men, the birds, the trees, the cows, the girls, the sky, the mouse, the hen, the watches, the notebooks. आता व्यवहार जर ठरवतील त्यातलं किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. आता माझा एक प्रश्न आहे. मला एक अ ॲन आणि द याचा मराठीतून अर्थ कोण सांगेल मला काय? अ ॲन आणि द सगळ्यांचा अर्थ मला तरी वाटतं की एकच होत असेल. सगळ्यांचा अर्थ एकच होतो. सांगा बरं काय अर्थ त्याचा? द ए अ ॲन आणि द आणि एन हे काउंटेबल आहे. म्हणजे त्याचा अर्थ एक होतो. पण द चा अर्थ कधी कधी एक पण होतो, कधी अनेक पण होतो. द स्टार्स म्हणजे काय झालं? द गर्ल्स आहे ना. आणि द रिव्हर काय एक आलं. म्हणजे त्याचं दोन्ही ठिकाणी उपयोग होतो. फक्त त्याचं वापरायचं कुठं त्याचे नियम आहे ते आपण नंतर चालता चालता पुन्हा शिकणार आहोत.